मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। सहर्ष स्वागत। सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून घ्यावे। तर लोकसेवेचे देणं असतं असेच आजचे लोकसेवक सरकार मूर्ती मान्य श्री रणजित शेळकोळेकर साहेब। विशेष सांगायचं म्हणजे साहेबांचा एक बाहेर दौरा असताना सुद्धा साहेबांनी वेळातला वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहे। सरांचं मनपूर्वक कानेगावच्या वतीने संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। टाळ्याच्या गजरामध्ये साहेबांचं सहर्ष स्वागत करतो। इकडे पहा, इकडे समोर बघा, हा समोर बघा इकडे। सरांनी एका शब्दामध्ये एक छान उपक्रम आहे, आम्हाला पण आनंद वाटेल। मग जेव्हा काल सरांना पत्रिका देण्यासाठी मी स्वतः गेलो होतो तेव्हा सरांनी बोलले की अवश्य मी या कार्यक्रमाला किती माझ्याकडे काम असेल काही असेल तर या कार्यक्रमाला मी अवश्य उपस्थित राहणार आहे। सर तुमचे मनपूर्वक कानेगावच्या वतीने संस्थेच्या वतीने सहर्ष स्वागत। काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने, काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने। प्रकाशले हे सगळं अशा माणसाच्या तेजाने तसेच राजमाता अहिल्यादेवी यांच्या 300व्या जयंतीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केलेले आहे। त्याबद्दल खरंच मी या संस्थेचे आभार व्यक्त करतो। कारण कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरी करताना समाजामध्ये प्रघात आहे, फक्त डीजे लावणे, नाचणे, त्यामध्ये खूप पैसा खर्च करणे एवढंच करतात बरेचसे। आज म्हणजे महापुरुषांनी जे समाजाला उपयोगी जे कार्य केलेले आहे तेच कार्य आपण या दृष्टीने पुढे न्यायला पाहिजे आणि त्यांच्या जयंतीनिमित्त किंवा त्यांच्या कार्याचा आपण स्वतः आत्मसात करून सर्वसामान्य लोकांना किंवा जनतेला त्याचा कसा पद्धतीने फायदा होईल काहीतरी थोडाफार त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवे। आपल्या पोल्युशन आधीमध्ये आज हा फक्त दुसरा कार्यक्रम आहे। यापूर्वी होळीमध्ये या ठिकाणी संभाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित केलं होतं, त्यामुळे काहीतरी लोकांना फायदा झाला। त्या दृष्टीने आज एक कार्यक्रम या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित केलंय। त्यामुळे मी खरंच खूप खूप या संस्थेचे धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जयंतीनिमित्त आयोजित या नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजक त्यांचं सरांनी सांगितलं, सर्वप्रथम त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या कानेगाव गावात नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले। तर आपल्या सर्व गावकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेऊन डोळ्याच्या संबंधित जे काही त्यांचं पुढील ऑपरेशन असेल किंवा त्यांना चष्मा असेल त्यानुसार आपले डॉक्टर जे आहेत तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा। आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष बैरामजी लवळे, आमचे मित्र सहकारी ज्ञानेश्वर कुकलारे, या गावचे सरपंच नामदेवजी लोभी साहेब, डॉक्टर श्रीगिरे वाघमोडे सर आणि इतर मान्यवर आणि गावकर बंधू भगिनींनो, अहिल्यादेवी यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो। अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीनं समाजासाठी कार्य केलं त्याचा वारसा आपण जपला पाहिजे आणि तो कंटिन्यू केला पाहिजे। अशा विविध सामाजिक कार्यक्रमातून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय आणि ते आपण केलं पाहिजे, याचं समाधान वेगळंच आहे। जसं मी प्रत्येकाला विनंती करेन की आपल्या महापुरुषांनी शिवाजी महाराजांपासून ते शाहू फुले आंबेडकर असतील त्या सर्वांनी एक समाजाचा घटक आहे मी आणि या समाजासाठी मला काहीतरी करायचंय या दृष्टिकोनातून काम केलं।
तसं आपण प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आपण जे काही करू शकतो ते करण्याचा सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आणि कानेगावला जसं धार्मिक पार्श्वभूमी आहे तसंच इथं ती जपली पाहिजे. सामाजिक कार्यातही आपलं गाव काय आघाडीवर असते, तर या पद्धतीने सर्वांनी सामाजिक कार्य करून आपल्या गावाचं तालुक्याचं नाव कसं पुढे आणता येईल या पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. त्याच्यातील एक प्रयत्न आज या संस्थेमार्फत केला जात आहे आणि पुढेही करत राहतील अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना अहिल्यादेवीच्या 300व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आयोजकांनी मला इथं बोलवलं, मला सत्कार केला, सन्मान केला, त्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.